नमस्कार मित्रांनो, नोटा टॉक्समध्ये आपले स्वागत आहे। आपण शिकतो आहे कम्युनिकेशन स्किल अर्थात पब्लिक स्पीकिंग। हे दोन्ही शब्द वेगवेगळे आहेत, परंतु त्यांच्या ज्या पायऱ्या आहेत त्या एकसारख्या आहेत। तर त्या शिकण्यासाठी आपण आज सुरुवात करूया। एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो, कारण जगात सगळ्यात जास्त भीती असणारे दोन गोष्टी आहेत। त्यामध्ये सर्वप्रथम येते म्हणजे मृत्यू आणि त्यानंतर पब्लिक स्पीकिंग, लोकांसमोर बोलणे। तर सुरुवात करूया आपण पहिल्या स्टेप पासून। एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय। फॅमिलियर म्हणजे काय? आपली ज्यावेळेस फॅमिली असते त्यावेळेस आपण काही बोलू शकतो, कसेही बोलू शकतो, परंतु स्टेजचे काही इथिक्स असतात, पब्लिक स्पीकिंगचे, कम्युनिकेशन स्किलचे काही इथिक्स असतात। त्यामध्ये आपण काही कुठेही काही बोलू शकत नाही। जर तुम्ही बघितलं असेल बघा, बऱ्याचशा मोठ्या स्टेजमध्ये किंवा टॅलेंट शो असेल तर जे होस्ट असतात तर ते काय बोलतात की स्टेज इज युअर्स म्हणजे हा स्टेज तुमच्यासाठी आहे याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही बोललं पाहिजे। त्यासाठी काही स्टेप्स असतात, ते आपण आपण टप्प्याटप्प्याने हळूहळू शिकणार आहोत। तर स्टेज फॅमिलियर असलं पाहिजे याचा अर्थ काय आहे? जसा की एखादा स्विमर असतो तर तुम्ही तो जर परफेक्ट असेल 100%, तर तो पोहताना त्या पाण्याबरोबर खेळत असतो नकळत। आपल्याला असं वाटतं की पाणी याला डुबू शकत नाही, परंतु आपण जर शिकलेलो नसेल पोहण्याचं तर आपण उडी मारल्यानंतर आपल्याला असं वाटतं की पाणी आपल्याला बुडवत आहे, परंतु जो स्विमर असतो 100% त्याच्याशी तो खेळत असतो, म्हणजे तो त्या पाण्याबरोबर फॅमिलियर झालेला असतो। तसंच आपण स्टेज बरोबर फॅमिलियर झालं पाहिजे। त्यासाठी पण काही स्टेप असतात, त्या आम्ही तुम्हाला आमच्या कोर्समध्ये ज्यावेळेस तुम्ही 3 तासाचे कोर्स करता, 3 दिवसाचे 1 डेचे जे कोर्स करतात त्यामध्ये आम्ही तुम्हाला डीप मध्ये शिकवतो। आता आपण प्रायर मध्ये शिकून घेऊया। फॅमिलियर स्टेज मध्ये तुम्हाला पहिले रिलॅक्स होणं गरजेचं असतं। तुमचा माइंड जर रिलॅक्स असेल स्टेज गेल्यानंतर, तर तुमचं जी नर्वस सिस्टीम आहे ती जर व्यवस्थित काम करायला सुरुवात केली तर तुम्हाला पुढच्या गोष्टी आठवतील। नाहीतर काय होईल, ज्यावेळेस तुम्ही वक्ते म्हणून पुढे जाशाल परंतु समोर बसलेले असताना तुम्हाला सर्व काही आठवत असतं, परंतु स्टेजवर गेल्यानंतर सर्व काही तुम्ही विसरून जातात। तुमचं व्हायब्रेशन चालू होतं, थरकाप चालू होतो। त्यासाठी काय असतं, तुम्ही रिलॅक्स नसतात। रिलॅक्स होणं गरजेचं असतं। सर्वप्रथम तुम्ही काय रिलॅक्स होणं गरजेचं आहे। कशासाठी? स्टेज फॅमिलियर होण्यासाठी रिलॅक्स होणं गरजेचं आहे। रिलॅक्स झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे का तुमच्या मनामध्ये जी एन्झायटी आहे ती झिरो झाली पाहिजे, पूर्णतः झिरो झाली पाहिजे। ती जर झिरो असेल, त्यावर तुम्ही जर काम केलं असेल, छोट्या छोट्या एक्सरसाइज असतात त्या आम्ही कोर्समधून शिकवत असतो, त्या जर झिरो झाल्या असेल तरच तुम्ही रिलॅक्स होऊ शकता आणि तरच तुमचं स्टेज हे फॅमिलियर होऊ शकतं। हे चक्र तुम्ही ध्यानात घ्या। नाहीतर तुम्ही स्टेजवर गेले, तुम्ही कितीही पाठ केलं, घरी तुम्ही पूर्ण पाठ केलं, 2-2 तास 3-3 तास रट्टा मारला, तरी स्टेजवर गेल्यानंतर तुम्ही 100% बोलू शकता अशी शाश्वती तुम्हाला अजिबात येणार नाही। आणि त्यामुळे तुम्ही जो घेतलेला जो सेशन असेल किंवा ते कम्युनिकेशन स्किल किंवा पब्लिक स्पीकिंग मध्ये जे शिकलेलं असाल तर त्याचा पूर्णपणे सगळ्या याच्यावर पाणी फिरलं जाईल। त्यासाठी महत्त्वाचं काय आहे का तुमची एन्झायटी दूर झाली पाहिजे, नंतर तुम्ही रिलॅक्स झाले पाहिजे। रिलॅक्स झाल्यानंतर तुम्ही त्या स्टेजवर फॅमिलियर होऊ शकता। म्हणजे नकळत तुम्हाला असं वाटेल की स्टेजवर गेल्यानंतर आपल्याला काहीच वाटत नाही। त्यासाठी महत्त्वाच्या 2 गोष्टी असतात की प्री आणि पोस्ट। आम्ही कोर्समध्ये शिकवतो, बरेचसे ज्यावेळेस स्टेज तुम्हाला दिले जातात त्यावेळेस तुम्ही त्या प्रोग्रामच्या अगोदर जाऊ शकत नाही, ध्यानात घ्या। आणि किंवा नंतर आपण स्टेजवर बोलल्यानंतर स्टेजवर थांबू शकत नाही। या 2 गोष्टी असतात। प्री मध्ये पोस्ट मध्ये काय असतं की जर समजा तुमचा घरगुती काही प्रोग्राम असतील किंवा तुम्हाला स्टेज मिळण्याच्या अगोदर तुम्ही जिथे जिथे प्रोग्राम असतील ते कमीत कमी 15 मिनिटं 20 मिनिटं अगोदर त्या स्टेजवर जाऊन आलं पाहिजे। जसं की ड्रायव्हिंग शिकताना आपण मागच्या सीटवर बसत नाही, तर ड्रायव्हिंग शिकायचे असेल तर पहिलं ड्रायव्हरच्या शेजारी बसून शिकवलं जातं, म्हणजे तुमची तिथं तुम्हाला रिलॅक्स केलं जातं।
तुमच्या त्या भीतीतून तुम्हाला काढलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही मग ड्रायव्हिंग शिकायला सुरुवात करता. तसंच हे स्टेजचं पण असंच असतं की अगोदर तुम्ही एखादे जे स्टेज असेल त्या स्टेजवर त्या माईकवर तुम्ही बरेच जण बघितले असेल की फोटो काढतात, माईकचा फोटो काढतात, स्वतः बोलताय असा व्हिज्युअलायझेशन करतात. ते पण गरजेचं असतं. ते जर तुम्ही फ्रीमध्ये केलं तर तुम्हाला भविष्यात त्या स्टेजची भीती हळूहळू कमी होईल. ते तुमच्या लक्षात येईल की समोर कुणी नाही, परंतु कुणी नाही याचा अर्थ आपण बोलतोय परंतु आपल्या समोर हजारो लोक आहेत असं तुम्ही व्हिज्युअलायझेशन जर केलं, म्हणजे प्रोग्राम चालू व्हायच्या अगोदर, भलाही तो प्रोग्राम तुमच्यासाठी असो किंवा नसो, तर ते तुमच्यासाठी फायदेशीर असतं. कशासाठी? तर रिलॅक्स होण्यासाठी. नंतर पोस्ट, नंतर पूर्ण प्रोग्राम होऊन गेल्यानंतर त्या स्टेजवर तुम्ही गेल्यानंतर माईक कसा पकडला गेला होता, नंतर स्टेजवर किती प्रमाणात लोक होती, कोणत्या बाजूने आपल्याला चढायचं असतं, कोणत्या बाजूने उतरायचं असतं, अध्यक्ष कोणत्या बाजूने बसलेले असतात, आपण आपल्याला जी चेअर दिली आहे ती कोणत्या बाजूने दिली आहे, हे सर्व तुम्हाला पोस्टमध्ये शिकवलं जातं. तर या कोर्समध्ये आम्ही हे सर्व छोट्या छोट्या गोष्टी कव्हर करतो. जर समजा आपण एखादा वक्ता बघितला की तो खूप छान बोलतो आहे, छान पब्लिक स्पीकिंग करतो आहे, तर त्यामागे बऱ्याचशा गोष्टी असतात. तर ह्या गोष्टी त्यामध्ये असतात. आता आपण सेकंड नंबरचं बघणार आहोत, स्मॉल स्टेप्स. सुरुवातीला प्रथम मोठ्या स्टेजवर जाण्याच्या अगोदर कोणत्याही गोष्टी ह्या स्मॉल स्टेपनेच सुरुवात करायला पाहिजे. जसं की समजा उदाहरणार्थ आपल्याला तुम्हाला एखादी गोष्ट या आकृतीद्वारे तुमच्या लक्षात येईल की स्मॉल स्टेप जर घेतले तर तुम्ही तुमच्या शिखरापर्यंत जाऊ शकता, परंतु मोठ्या मोठ्या स्टेप जर तुम्ही अगोदरच घेतल्या तर तुम्ही इथं पडू शकता किंवा घाबरू शकता. परंतु स्मॉल स्टेपने तुम्ही तिथपर्यंत त्या तुमच्या ध्येयापर्यंत, तुमच्या गोलपर्यंत, तुमच्या टार्गेटपर्यंत तुम्ही जाऊ शकता.